जे काही मतदान आहे ते दुपारी 2 वाजेपर्यंत 32% 35% असं मतदान झाले अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा तमाम फुले शाहू आंबेडकरवादी मतदार आहे, ओबीसीचा मतदार आहे, या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की 100% मतदान आपलं झालं पाहिजे, एवढं फक्त लक्षात घ्या। जे धर्मवादी होते, ज्यांना मोदी फार मोठं क्रांती करणार आहे असं वाटत होतं, त्यांची निराशा झाली आणि म्हणून ते आता मतदानाला जात नाही अशी परिस्थिती आहे। तेव्हा आपल्याला फुले शाहू आंबेडकरांचं राज्य पुन्हा ह्या देशामध्ये आणायचं आहे आणि त्यामुळे एकूण एक फुले शाहू आंबेडकरवादी जो आहे हा कुठलाही हलगर्जीपणा न करता मतदान करेल, ओबीसी मतदान करेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो। मी असं ऐकलंय की मोदीची उद्या सभा आहे, चांगली गोष्ट आहे। ठिकठिकाणी बोर्ड लावला कि मौत के सौदागर का हम स्वागत करते हैं। आता मी स्वतः नाही म्हणत आहे, नाही तर तुम्ही म्हणाल की मीच म्हणतोय की आहे मौत का सौदागर, मी नाही म्हणालोय। सोनिया गांधी यांनी 2012ला गुजरातमध्ये जे निवडणुका घेतल्या त्यावेळेस त्यांनी असणारं हे मौत का सौदागर असं मोदीला संबोधलं होतं आणि त्यावेळेस एवढं रान खवळलं की काँग्रेसवालेच घाबरले आणि पुन्हा बोलायचे बंद झाले। आणि म्हणून म्हटलं होतं मी की ठिकठिकाणी असणारा बोर्ड लावा पुन्हा की मौत के सौदागर का हम स्वागत करते हैं। या मौत के सौदागरचं स्वागत कशासाठी करायचं, ते एकाच गोष्टीसाठी करायचं, ते म्हणजे फूड अँड ड्रग डिपार्टमेंट, अन्न नागरिक पुरवठा जे खातं आहे त्यांनी फार्मास्युटिकल कंपन्या ज्या आहेत या फार्मास्युटिकल कंपन्यांचे काही ड्रग याच्यावरती बंदी आणली, बॅन आणली। बंदी आणि बॅन का आणलं तर माणसाने ती औषधं घेतली तर पटकन मरून जाईल अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांनी लाईफ लॉंग बॅन केली अशी असते, म्हणजे येताच येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। परंतु हे जे इलेक्ट्रोलाइट बॉन्ड आहे, निवडणूक बॉन्ड जो आहे की ज्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की सगळ्यांची नावं द्या, कोणी कोणी असणारा पॉलिटिकल पार्टीला डोनेशन दिलं, कुठल्या कुठल्या कंपन्याने डोनेशन दिलं, त्याच्यामध्ये हे ज्यांचे ड्रग बॅन करण्यात आले होते, बंदी घालण्यात आली होती, अशाने 300 400 कोटीचे हे इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे निवडणूक बॉन्ड विकत घेतले, भारतीय जनता पक्षाला दिले आणि 15 दिवसाने ते जे बॅन ड्रग होते ते पुन्हा बाजारात यायला लागले।
आपण आता म्हणतो ना काही ठिकाणी अरे पटापटा माणसं मारायला लागली, काय तरुण होता मेला, तर ह्या ड्रगमुळे मरतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. झालं तर पुढच्या निवडणुकीच्या म्हणजे तिसरी आणि चौथी फेज आहे त्यावेळेस त्या औषध कुठली आहेत, कुठल्या कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेलं आहे आणि त्या कंपन्याने बीजेपीला या निवडणुकीच्या बॉन्डमधनं डोनेशन दिलं की नाही त्याची माहिती आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. तुम्हीच ठरवा आता ह्या मौत के सौदागरला पुन्हा सत्तेवरती बसवायचं का याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. म्हणजे पैशासाठी माणसं मेली तरी चालतील, पण माझ्या पक्षाचं असणारं खातं बँक अकाउंट प्रचंड भरलं पाहिजे. दुर्दैव आहे काँग्रेसवाल्यांचं की मटेरियल असून कागदपत्र बाहेर आल्यानंतरही काँग्रेसचं वरचं नेतृत्व मुख गिळून बसलेलं आहे. मला असं वाटलं की काँग्रेसला एक बदला घेण्याची संधी मिळाली. राजीव गांधीचं ज्या पद्धतीने बोफोर्समध्ये बदनामी करण्यात आली, की बोफोर्समध्ये पैसे खाल्ले, सिद्ध तर झाले नाही पण संशय निर्माण करण्यात आला. आता इथे तर पुरावे आले, तर काँग्रेसवाले जोरदार बीजेपीवरती मोदीवरती तुटून पडतील आणि हा खऱ्या अर्थाने मौत का सौदागर आहे म्हणून त्याला स्टॅम्प मारून मोकळे होतील. पण आपण बघतोय काय, तर राहुल गांधी सारखा व्यक्ती, वाईट वाटतं बिचाऱ्याबद्दल, आणि वाईट ह्याच्यासाठी वाटतं की बुद्धिमान असून त्याला असिस्टंट लागतो आणि त्याचा असिस्टंट हा बीजेपीचा एजंट आहे असं मला वाटतं, म्हणून वाईट वाटतं. त्या मुंबईच्या सभेमध्ये ज्यांनी कोणी त्याचं स्क्रिप्ट लिहिलं आणि त्यांनी भाषण सुरुवात केलं कि मोदी के साथ हमारा झगड़ा है ही नहीं, अदृश्य शक्ति के साथ हमारा झगड़ा है. म्हटलं आम्ही याला याचा स्पीच रायटर जो आहे यांनी ह्याचा खात्मा करून टाकला. 4000 किलोमीटर चालत आला बिचारा, अख्खा माहोल तयार केला, त्या एका वाक्याने पाणी फिरलं अशी असणारी परिस्थिती. अरे इथे मोदी बरोबरच तर झगडा आहे तुझा. तुझ्या बापाला बदनाम करणारा मोदीच तर आहे. आज मोदी तुमच्या कचाड्यात मिळाला होता, तोडून फोडून मोडून त्याला मोकळं व्हायचं होतं, ते नस करता अदृश्य शक्तीशी आम्हाला लढायचंय. अरे बाबा, आमच्या इथं असणारा या अदृश्य शक्ती पैदा करणारा स्मशानात कोण असतो? स्मशानात कोण असतो? मग त्याला एखादा मसनजोगी आणून द्या, तो अदृश्य शक्तीशी लढायला त्या ठिकाणी शिकवेल त्याला. मसनजोगी रात्रीचा अख्खा मसन उठवतो आणि तो म्हणतो हा बघ तुझा बाप, हा बघ तुझी आई, हा बघ तुझा काका, हा बघ तमुकवा. आता त्यांच्याशी थोडं लढायचंय, तुम्हाला मोदीशी लढायचंय. म्हणजे मोदीने पैशासाठी लोकांना जहर विकायला सुरुवात केली. त्याला आत्ता जर थांबवलं नाही तर अजून कुठले
बॅन केलेले बंद केलेले ड्रग्ज बाहेर होतील, ही काढता येणार नाही आणि माणसं जिवंत राहतील की नाही याची असणारी परिस्थिती आहे. तुम्हाला असा पंतप्रधान पाहिजे का? मौत का सौदागर पाहिजे का तुम्हाला? अरे आयता मिळतोय घ्या, आयता मिळतोय. आणि म्हणून मित्रो, सुप्रीम कोर्टाचे आपण असणारा आभार मानले पाहिजेत की त्यांनी बँकेला तंबी दिली, स्टेट बँकेला तंबी दिली. कोणाकोणाकडून पैसे आलेत, किती किती आलेत आणि कुठल्या पक्षाला गेलेत ते असणारं सांगा. जसे बीजेपीला गेले तसे काँग्रेसलाही गेले अशी असणारी परिस्थिती आहे. जसे बीजेपीला गेले तसे काँग्रेसलाही गेले आणि म्हणून काँग्रेसच टीका करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. देसॉल्ट नावाची असणारी फ्रेंच कंपनी आहे की ज्यांच्याकडून असणारा राफेल विमानं आपण विकत घेतली. त्या राफेल कंपनीचे 2 अधिकारी जेलमध्ये गेले. जेलमध्ये का गेले? तर त्यांनी घूस दिली म्हणून ते जेलमध्ये गेले. त्यांना सजा झाली फ्रेंचच्या कोर्टामध्ये. आता घूस देणाऱ्याला सजा होते तर घूस घेणारा हा भारतीय असला पाहिजे. घूस घेणारा हा भारतीय असला पाहिजे. आणि मग भारतीय कोण असतात? तर मोदींबरोबर जे गेले होते, व्यवहार करायला गेले होते, त्यांच्यापैकी होतं. पुन्हा एक काँग्रेसला संधी आली होती. पुन्हा एक काँग्रेसला संधी आली होती की मोदींवरती घेरण्यासाठी की बा फ्रान्समध्ये ज्यांनी घूस दिली त्याला सजा झाली, तर इथे ज्यांनी घेतली ते कोण आहे ते शोधा. तो घेणारा कोण आहे ते शोधा. पण पुन्हा काँग्रेस हा फुसका भार ठरला अशी असणारी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की नांदेडमध्ये मॅच फिक्सिंग झाली की न झाली? परंतु लोकांनीच इथं ठरवलं होतं की इथल्या राजकीय पक्षाने मॅच फिक्सिंग जरी केलं तरी मतदार आणि मोदी अशी लढाई आपल्याला या ठिकाणी दिसते. मतदारांनीच ठरवलंय की आता ह्यांना हाकलायचं. वंचित बहुजन आघाडी एक माध्यम झालेली आहे. वंचित बहुजन आघाडी हे माध्यम झालेली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी काही गोष्टी ह्या असणाऱ्या बारकाईने त्या ठिकाणी पाहिल्या पाहिजे की आज लोकच म्हणतात आहेत की हे सरकार फेल्युअर आहे. संघवाल्यांना सांगतो की तुमचं आणि आमचं खानदानी भांडण. तुम्ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मैत्री होत नाही, किंवा आम्ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मैत्री होत नाही. पण भांडायला आम्हाला कोणतरी पाहिजे, तुम्ही जगला पाहिजेत. तेव्हा संघवाल्यांना मी असं विचारतो की मोहन भागवत यांनी मोदीला सांगितलं की नाही मला येऊन भेट म्हणून? संघवाल्यांनी प्रामाणिक सांगावं. गेल्या 2 वर्षामध्ये नरेंद्र मोदी हे भागवतांना भेटायला गेले का? मी तरी वर्तमानपत्रामध्ये ऐकलेलं नाही, कारण का मोदी मार्केटिंगमध्ये फार एक्सपर्ट आहे. त्या भेटीचं सुद्धा त्यांनी असताना मार्केटिंग केलं असतं, पण तो भेटायला गेला नाही. संघवाल्यांनो सावध राहा.
मोदीला पंतप्रधान करण्यामध्ये संघाचा हात फार मोठा होता. आता मोदीच संघाचे पाय कापायला लागलाय अशी असणारी परिस्थिती आहे. मला काही जण म्हणतात प्रकाशराव होऊ द्या, संघाचे पाय कापल्या जातात, होऊ द्या, आपल्याला काय घेणं देणं आहे. एका अर्थाने आम्हाला काही घेणं देणं नाही, पण मोदीला घालवण्यासाठी संघवाल्यांना सांगतोय की तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही मोदीला घालून देतो. आणि तुमचा पाय कापणारा जो आहे तो बाजूला सरला की आपल्या दोघांची लढाई पुन्हा सुरुवात होते. आणि म्हणून मित्रो, या माणूस बेभरोशाचा आहे. तो आता काय म्हणतोय, माझा शब्द म्हणजे गॅरंटी. बोलतोय की न बोलतोय? तुम्ही सगळ्यांनी एक गॅरंटी दिलेली आहे. दिली आहे की न दिली आहे? कोणाला दिलेली आहे? कोणाला गॅरंटी दिलेली आहे? गॅरंटी कोणाला दिलेली आहे? गॅरंटी कोणाला दिलेली आहे? व्यक्तिगत गॅरंटी कोणाला दिलेली आहे? व्यक्तिगत गॅरंटी कोणाला दिलेली आहे? तुम्ही किती जणांचं लग्न झालं त्यांनी हात वरती करा. बायकोला गॅरंटी दिली की आपण दोघं एकत्र राहू. मोदीने सुद्धा ती गॅरंटी दिली नाही असं नाही, मोदीने सुद्धा गॅरंटी दिली. त्यांनी पाळली का? मग त्याच्या उत्तर गॅरंट्या कशा पाळायच्या? तेव्हा मोदी हा ज्या दिवशी गॅरंटी म्हणतो त्या दिवशी मी आता म्हणतो की आता फसवायला निघालेला आहे. प्रभाकरन हे नाव ऐकले का तुम्ही? ऐकलंय का? कोण आहे हा? कोण आहे? राहू दे. अरे तू गेला मेला. तुम्ही सगळेजण बसल्या बसल्या गुगल काढा. बरोबर आलं. जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन, यांच्या पतीचं नाव आहे प्रभाकर. त्यांची एक 5 दिवसापूर्वी मुलाखत आहे. मी मुसलमानांना आग्रह करणार आहे की त्यांनी ती मुलाखत बघावी. मुसलमानांनी ती अर्जवून बघावी आणि मग काँग्रेसला मतदान द्यायचं का ते त्यांनी ठरवावं. त्या मुलाखतीमध्ये प्रभाकरन असं म्हणतात, मोदीला पुन्हा निवडून दिलं तर ही शेवटची निवडणूक. तो तिथे थांबत नाही. तो पुढे जाऊन असं म्हणतो की देशाचा नकाशा आज जो तुमच्या लक्षात आहे तो असला बदललेला जाईल की तुम्हालाच लक्षात येणार नाही की हा भारताचा नकाशा आहे. तिसरं तो असं म्हणतोय की जे गोध्रामध्ये झालं आणि मणिपूरमध्ये झालं ते भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा होऊ शकतं.
शेवटी त्यांनी असं म्हटलं की आरागच 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 असं मागणार. आपल्याच मंत्रिमंडळातला एका मंत्र्यांच्या कुटुंबातला माणूस या गोष्टी बोलल्यानंतर मोदी घाबरला, प्रचंड घाबरला. आणि म्हणून आता आपण बघत असाल की मोदीचं भाषण सुरुवात होता तो पहिल्यांदा म्हणतो घटना आम्ही बदलणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तरी तेही बदलू शकणार नाही. मोदीचं हे वाक्य की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बदलू शकणार नाही हे खरं आहे असं मानतो. कारण का 56 साली बाबासाहेब गेले, पुन्हा या ठिकाणी येणार नाहीत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जो माणूस परत येणार नाही तो घटना दुरुस्त करणार नाही. पण आपल्याला विश्वास यावा म्हणून तो असं म्हणतो की बाबासाहेब जरी आले तरी ही घटना बदलू शकणार नाही. मोदीजी, आम्ही तू प्रभाकरला असं विचारतोय की तू बदलणार आहेस की नाही एवढं सांग. आता मोदीमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काहीच नाही आहे. तुम्ही विचाराल कसं? तुम्ही शपथ घेताना कोणाची शपथ घेता? आईची शपथ घेऊन सांगतो, बापाची शपथ घेऊन सांगतो, पोराची शपथ घेऊन सांगतो, बरोबर आहे. पण मी कधी माझी शपथ घेऊन सांगत नाही. मेला तर बाप मरेल, मेला तर आई मरेल, पोरगा मरेल, मी जिवंत राहीन. तसं मोदीचं आहे, तसं मोदीचं आहे. तो दुआ काय देतो, बाबासाहेब सुद्धा येऊन बदलणार नाही. अरे आम्ही विचारतोय तू बदलणार आहेस की नाही ते पहिल्यांदा सांग. ज्यावेळेस मोदी असं म्हणत नाही की मी स्वतः ही घटना बदलणार नाही, तोपर्यंत विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. आपण जसं समोरच्याला फसवतो, बापाची शपथ घेऊन, आईची शपथ घेऊन, मुलाची शपथ घेऊन जसं आपण फसवतोय तसं मोदी आपल्याला फसवतोय हे आपण गुडघ्यात बांधली पाहिजे. तो बदलणार, तो बदलणार. याचं कारण की त्याला हुकुमशाह व्हायचं. तो बदलणार याचं कारण त्याला असणारा हुकुमशाह व्हायचं आहे. 2 की 3 दिवसापूर्वी मोदींची टीव्हीवरती मुलाखत होती. कोणी ऐकलं का? नाही ऐकली. अरे नालायकात तुम्ही सगळेजण. ऐका, मोदी काय म्हणतोय की मला अजून या देशामध्ये 47 वर्ष राज्य करायचं आहे. मायासारखा बसल्या बसल्या म्हणतो हा 70 वर्षाचा आता आहे. 47 जोडले तर किती होतात? किती होतात? तुझ्या गावामध्ये 117 जगणारा कोणी माणूस आहे का? म्हणजे एक तर हा स्वप्नात जगत असेल किंवा एक मंत्री होता, हारला लोकसभा, रात्री 2 वाजता उठून माझ्याकडे आला आणि म्हणाला प्रकाशराव काही करा, आपल्याला मंत्रिपदात शपथ घ्यायला पाहिजे. आणि म्हटलं आपण दोघंही हारलोय, तो शपथ होणार कशी? तुम्ही काही करा, मला शपथ घ्यायलाच पाहिजे. म्हटलं असं कर, तू उभा राहा, मी तुला शपथ देतो. त्यांनी केलं ना उभं राहून. म्हटलं झालास तू मंत्री. आम्ही ते मस्करीत केलं. माझ्या नंतर लक्षात आलं की हा खरं डोक्यामध्ये मंत्री झाला असेल ते ह्याला वेळ लागले. आणि 10 दिवसानंतर आम्ही असं बघतोय की मी मंत्री झालो म्हणून तो बडबड करायला लागला. मोदी आता तसंच व्हायला लागलंय की मी आता
मरेपर्यंत पंतप्रधान, आणि म्हणून त्याच्या असणाऱ्या सोयी त्या ठिकाणी करायला लागल्या, अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो, याला इंग्रजीमध्ये मेंगलोमॅनिया म्हणतात. मराठी शब्द मला माहित नाही. काय भांग गेला? अरे मला वाटलं तो भांग प्यायल्यानंतर तसं होतं. त्याच्यामुळे हा भांग पियालेला पंतप्रधान आपल्याला नको आहे. मित्रो, जो माणूस आपल्या संघटनेशी इमानदार राहत नाही, आपल्या कुटुंबाशी इमानदार राहत नाही, याच्यापासून आपण असं सावध राहिलं पाहिजे. मोदी मार्केटिंग करण्यामध्ये फार एक्सपर्ट आहे. त्याची आई नाही आहेत आता. वर्षातून एकदा तो आपल्या आईला भेटायला जातो. दिल्लीपासून दिल्लीला विमानतळात बसलं, ते विमानतळ अहमदाबादमध्ये उतरलं, घरी गेलं, तोपर्यंत सगळं फोटो दाखवल्या जातं. आणि मग हा कसा हात दाबतोय, पाय दाबतोय, अमुक करतोय, खायला घालतोय, हे सगळं दाखवत असत. माझ्यासारखा म्हणतो, काय साला नवटंकी करतोय. कारण का दिल्लीमध्ये त्याचं घर किती मोठं आहे तुम्हाला माहिती आहे का? किती खोल्यांचं आहे माहित नाही. 56 खोल्या आहेत त्याच्यामध्ये, आणि एक खोली 20 बाय 40 ची आहे, एवढी मोठी आहे. 20 बाय 40 ची खोली आहे. ज्या माणसाला आपल्या आईसाठी त्या 56 खोल्यामधली एक खोली देता येत नाही, एक खोली देता येत नाही, त्या माणसाला तुम्ही काय म्हणणार? नौटंकी करणारच म्हणणार ना. वर्षातून एकदा त्या आईला जाऊन भेटतो, 364 दिवस ती स्वतःच जगते. तुम्ही सदा मोदी सारखं वागता का? स्वतःच्या आई वडिलांना बाहेर ठेवताय म्हणून. बरं, का ठेवत नसेल त्याच्या आईला मला सांगा बरं. गेस इंग्रजी मधला. तुमची विचारशक्ती किती जाते ते बघूया. तू काय भानगडी करतो, आपल्या आईला कळू नये म्हणून तो ठेवत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. तू काय भानगडी करतो, आपल्या आईला कळू नये म्हणतो तू अहमदाबादला राहा, मला जे करायचं ते मी करतो. आणि म्हणून इथला असणारा मराठा समाजाला माझं असणारं आव्हान आहे, आणि विशेष करून गरीब मराठाला असणारं आव्हान आहे. जी काही एनसीपी मार्फत, काँग्रेस मार्फत, बीजेपी मार्फत ही तिकीट देण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये एकही गरीब मराठ्याला उमेदवारी देण्यात आलेली नाही. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या मराठा समाजातल्या उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यांचा अजिबात राजकीय संबंध नाही, आणि ते सगळे गरीब घराण्यातले आहेत, अशी असणारी परिस्थिती इथे असणारं. बाजूच्या मतदारसंघात पंजाबराव डक हे जे उमेदवार आहेत, हे सुद्धा गावात राहतात, 2 खोल्यांच्या याच्यामध्ये राहतात. महाराष्ट्राभर असताना देशभर पावसाचं भाकीत त्या ठिकाणी करत बसतात, सांगत बसतात. लोक पैसे देतात, पण तो माणूस घ्यायला तयार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथला जो गरीब मराठा आहे, जे जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभे राहिलेत,
त्या सगळ्यांना आव्हान आहे, जातीची सत्ता जातीची सत्ता जातीची सत्ता करत बसतील. त्यांना एकच विचारा, जरांगे पाटील ज्यावेळेस आंदोलन करत होता त्यावेळेस तुम्ही त्याला पाठिंबा का दिला नाही एवढं सांगा. तुम्ही पाठिंबा का दिला नाही? किंवा आता असताना या वाटाघाटीमध्ये मी असताना म्हणालो की जरांगे पाटील हा असताना राजकीय फॅक्टर झालाय, त्याला आपण असताना मान्यता दिली, त्यावेळेस सगळेजण नाक आट तोंड जे काय मुरडायचं असेल ते सगळे मुरडायला लागले की प्रकाश रावांनी हे काय ब्याद आणली आमच्यासमोर. म्हणजे जरांगे पाटील यांच्या समोर एक ब्याद आहे. मी त्यांना म्हटलं तुम्ही मान्य करणार नसाल तर मी तुमच्या बरोबर आहे, मान्य करणार नसाल तर मी तुमच्या बरोबर नाही. कारण का आज 70 वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ता मराठ्यांची नाही असं नाही, पण ही सत्ता निजामी मराठ्यांची सत्ता आहे हे आपण लक्षात घ्या. रयतेतला जो मराठा आहे, उपेक्षित असणारा जो मराठा आहे, त्याला हे जवळ करायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्या ज्या मराठा समाजाच्या लोकांनी जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये सहभागी घेतलं त्यांना असणारं आव्हान मी असणारं करत आहे की आपण अविनाश भोसेकरच्या शिट्टीच्या मागे ठामपणे उभे राहा. हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी करतो. मित्रो, मी ओबीसी बांधवांना सुद्धा इथे असताना आवाहन करतोय, मी इथे ओबीसी बांधवांना सुद्धा आवाहन करतोय की ओबीसीचं आरक्षण वेगळं राहिलं पाहिजे. हे आपण असताना आता मान्य करून घेतलेलं आहे. मराठा समाजाचं असताना आंदोलन जे आहे, गरीब मराठ्याला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, या मताचा वंचित बहुजन आघाड़ी आहे. क्वींस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तयाब है. बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब, क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.